राम कृष्ण हरी. जय जय विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई. विठोबा जय जय विठोबा रुक्माई. 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 कुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. नामदेव महाराज. श्रोते हो, आज देहू येथून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी प्रस्थानिक. तर कालच्या इंद्रायणीला आलेल्या महापुराच्या नंतर त्या ठिकाणी शासनाने जास्त गर्दी करू नका असं आवाहन केलं होतं, पण तरीही लोक आले. लाखोच्या संख्येच्या हजारोच्या संख्येमध्ये तिथे लोक आले आणि सुंदर असा पालखी प्रस्थान सोहळा तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून त्या गाभाऱ्यामध्ये फिरवल्या गेल्या. महाद्वाराच्या समोर सुद्धा फिरवल्या गेल्या. हजारो लाखो लोकांनी ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष केला. रामकृष्ण हरीच्या हरोळ्या ठोकल्या आणि ध्वजा अशी उंच अशी फडकवत काळ मृदुंगाच्या घोषामध्ये पालखीचं प्रस्थान झालं. आज आपण या गोष्टीचा चिंतन करणार आहोत, या विषयावर चिंतन करणार आहोत. तो विषय म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या कुळाची परंपरा, वारीचा प्रारंभ, वारीचे महत्व आणि आजच्या कलियुगामध्ये सद्य परिस्थितीला वारी आपल्याला काय देते यावर थोडं चिंतन करणार आहोत. अत्यंत महत्वाचा असा हा विषय या ठिकाणी मी आपल्यासमोर विदित करीत आहे. माऊली जशा पद्धतीनं मला ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी ते विशद करण्याचा प्रयत्न. संत हे कोणत्याही एका घराण्याचे नसतात. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ बघून असं म्हणतात. त्याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे देहूमध्ये अंबिले घराण्यामध्ये जन्माला आले. तो काळ अत्यंत प्रतिकूल असा काळ होता. पण म्हणजे धर्माची मक्तेदारी एकाच लोकांकडे होती आणि सर्वसामान्य बाकीचे लोक फक्त कष्ट करत होते. आणि ही जी तुकाराम महाराजांच्या घरामधली जी ही परंपरा आपल्याला आता बघायची आहे, तर ते संत कोणत्याही एका घराण्याचे नसतात. ते संपूर्ण विश्वाचे असतात. तरी सुद्धा त्यांच्या कुळाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. ही ईश्वर कृपा पिढ्यानपिढ्या कशी प्रवाहित होत राहते याची आपल्याला प्रचिती घेण्यासाठी आपल्याला थोडा इतिहासाकडे जावं लागेल. संत तुकाराम महाराजांचे मूळ घराणे देहू नगरीचे मोरे आंबिले. त्यांच्या 8व्या पिढीतील महान पुरुष म्हणजे विश्वंभर बाबा. आणि या विश्वंभर बाबांची कृपा त्यांच्या घराण्यावर होती. आणि परंपरेनुसार विश्वंभर बाबांना स्वप्नात श्री विठ्ठलांनी दर्शन देऊन इंद्रायणीच्या तीरावर स्वतःची मूर्ती प्रगट करून दिली. बघा काय भाग्य त्या घराण्यात, की त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष जे होते विश्वंभर बाबा,
त्यांच्यावर पांडुरंगाची कृपा झाली. कारण त्यांची भक्ती होतीच. त्यांच्या घराण्यामध्ये कुळामध्ये पिढ्यानपिढ्या विठ्ठलाची भक्ती होती, पांडुरंगाची निस्सीम अशी भक्ती होती आणि म्हणून त्याचे मूळ पुरुष आपण ज्याला गणल्या जातो, की ते विश्वंभर बाबा यांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलं आणि विश्वंभर बाबाच्या स्वप्नामध्ये त्यांनी विठ्ठलाने दर्शन दिलं आणि सांगितलं, की "रे बाबा रे, मी स्वतः या देहू नगरीमध्ये प्रगट होतोय, या इंद्रायणीच्या तीरावर आणि तू माझी भक्ती तू कर." आणि म्हणून अ, विश्वंभर बाबांनी प्रत्यक्षात ती मूर्ती जेव्हा बघितली, तिची प्रतिष्ठापना केली, त्यापुढे अखंड दीप प्रज्वलित केला आणि हीच पुढे भक्ती अनेक पिढ्यापासून ती वाहत आलेली ती जी भक्ती आहे तुकाराम महाराजांच्या पर्यंत, त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत आणि आज तागायत चालू आहे. मग तुकाराम महाराजांचा अवतार झाला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "कुळीचे हे कुळदेवी केली ठाई संतांनी." कुळीची ही देवी म्हणजे आमच्या कुळामध्ये जी परंपरा चालत आलेली आहे, ही संतांची परंपरा आहे आणि म्हणून ही घराण्यामध्ये भक्ती पूर्वीपासूनच होती पांडुरंगाची आणि म्हणून हे घराणं ईश्वराचं मंदिर बनलं. वारीची परंपरा केवळ चालण्याची नव्हती, आजही ती नाही. फक्त चालणे म्हणजे वारी करणे का? म्हणजे देहूपासून ते पंढरपूरपर्यंत दर मुक्काम दर मुक्कोस करीत किंवा आळंदीपासून किंवा प्रत्येक संतांच्या समाधीस्थळापासून गावापासून निघून त्या ठिकाणी फक्त चालत जाणं म्हणजे वारी का? तर अजिबात. तर नेमकं वारी म्हणजे काय मग? तर वारी म्हणजे पंढरीकडे जाणारी पावले नव्हेत. मग तर विठ्ठलाकडे धावणारे मन, विठ्ठलाकडे धाव घेणारं मन जे आहे, अंतरात्म्यातून असं वाटलं पाहिजे की मी विठ्ठलाकडे गेलो. मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. त्याचा आसक्ती लागली पाहिजे, त्याचा लळा लागला पाहिजे. आतमधून हे सगळं आलं पाहिजे. भक्तीचे तरंग हे वरवरचे नसतात, ते अंतर्मनातून उत्पन्न झाले पाहिजे आणि म्हणून आपल्याला माहित आहे, की वारकरी पायी चालतो, पण प्रत्यक्षात त्याचा अहंकार त्या ठिकाणी भिजत जातो. त्या ठिकाणी ना कोणी मोठं असतं, कोणी लहान असतं. कोणी उच्च कुळातलं नसतं, कोणी निम्न कुळातलं नसतं. कोणी श्रीमंत नसतं, कोणी गरीब नसतं, कोणी स्त्री नसतं, कोणी पुरुष नसतो. माऊली, माऊली संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अशा मूर्तींना आरोळ्या देत हे सगळं संत मंडळी आपण त्याचे दाखले देत, आरूढ करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आणि म्हणून त्या ठिकाणी लहानाच्या सुद्धा पाया पडलं जातं, मोठ्याच्या सुद्धा पाया पडलं जातं. कोणत्याही जातीतला असो, कोणत्याही धर्मातला असो, त्या ठिकाणी उच्च-नीचतेचा भेद सर्व निघून जातो. आणि म्हणून अशा ठिकाणी आपला स्वतःचा अहंकार कमी होतो, झिजत जातो. पण आत्मा हा ओढला जातो पांडुरंगाकडे. शरीर जरी थकलं तरी आत्मा मात्र अमर आहे आणि म्हणून आत्मा जेव्हा ओढल्या जातो त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारचं केलेलं आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारा समदुःख सुख क्षमी. हा श्लोक 13वा आहे या 12व्या. जो कोणाचाही द्वेष करीत नाही, सर्वांशी तो मैत्री करतो, दयाळू आहे, ममत्व व अहंकार सोडून समभावाने जगतो, तो मला प्रिय आहे असं भगवंत सांगतात. की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार, ज्याच्यामधला अहंकार गळून पडलेला आहे, ममता संपून गेलेली आहे. निर्ममो म्हणजे फक्त भगवंताची ममता, भगवंताची माया आणि जो सुख-दुःखाला सारखं बघतो, समदुःख सुख क्षमी आणि क्षमाशील आहे. असा माणूस जो आहे, तो मला प्रिय आहे. हे पार्था, अशा प्रकारचं तू वाघ आणि तू मला शरण ये, असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं. हीच तर वारी शिकवते. वारी वेगळं काय शिकवते?
वारी श्रीमंत गरीब आहेत का? उच्च नीच भाव आहे का? ज्ञानी अज्ञानी असा भेद आहे का? अजिबात नाही. आणि म्हणून कोणताही भेद त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. सर्वांच्या गळ्यात तुळशीची माळ, मुखामध्ये रामकृष्ण हरीचा गजर आणि संतांच्या अभंगाची मुखातून निघालेली परंपरा. ज्ञानदेव माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलेला भाव असा आहे, की भक्ती ही ज्ञानाला पूर्णत्व देणारी आहे. भक्ती कशी असावी? तर ज्ञानाला पूर्णत्व. नाहीतर तुम्ही ज्ञानी खूप आहात, अखंड आहात, खूप ज्ञानी आहात, डॉक्टरेट आहात एखाद्या विषयामध्ये. पण तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीची भीती निर्माण झाली. मग ती कोणती असो, तर तुमच्या त्या ज्ञानाला काहीही किंमत, अजिबात किंमत नाही. म्हणून पूर्णत्व देणारी आहे. ज्ञानाने बुद्धी शुद्ध होते, पण भक्तीने हृदय शुद्ध होते. ज्ञानाने काय होते, तर बुद्धी शुद्ध होती. बुद्धी तुमची तल्लख होईल खूप छान अशा पद्धतीने. सर्वत्र तुमचा गवगवा होईल की वाह! वाह! विद्वान आहेत, ते खूप विद्वान आहेत. पण भक्ती मात्र हृदयाला शुद्ध करते आणि हृदयाला शुद्ध होणंच खूप महत्वाचं आहे. भगवंताकडे जायचं असेल तर हृदय शुद्ध पाहिजे आमचं. आणि म्हणून वारकरी ज्ञान आणि प्रेम यांचा सुंदर संगम घडवतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया." एका अभंगात संपूर्ण वारी दडलेली आहे. विठ्ठल उभा आहे, पण कसा आहे तो? भक्तांची वाट पाहतो आहे. देवाला घाई नाही, पण भक्ताला उशीर होऊ नये म्हणून तो विटेवर उभा आहे. भक्ताला लवकर दर्शन द्यायचं आहे त्याला. म्हणून आजचे कलियुग पाहिले तर माणसाकडे पैसा आहे, पद आहे, शिक्षण आहे, पण मनःशांती नाही. मनःशांती कशामध्ये मिळते? तर अध्यात्मामध्ये मिळते. मनःशांती कशामध्ये मिळते? की छान पद्धतीने आध्यात्मिक ग्रंथ वाचनाने, भगवंताकडे ओढले जाण्याने, भगवंताच्या भक्तीने, नाम महिम्याने आपल्या मनामध्ये असं भगवंताविषयीचं प्रेम निर्माण होतं. आणि म्हणून सगळं काही आहे आमच्याकडे. आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे. पण माणूस माणसापासून मात्र दूर गेला. बघा सध्या वारीमध्ये आपण पाहतो, की वारीच्या व्यतिरिक्त माणूस माणसापासून दुरावला. भाऊ भावाचा राहिला नाही. आई आईपासून लेकरू दुरावलं, वडिलापासून लेकरू दुरावलं, वडील मुलांपासून दुरावले. सगळं काही असं झालं. बहीण भावामध्ये पहिले माया राहील नाही. भावाभावात राहील नाही. पण वारीमध्ये गेल्यानंतर मात्र त्या चित्तवृत्ती बदलून जातात. म्हणून वारीची गरज आहे. वारीमध्ये कोणीही कोणत्याही गावावरून लोक येतात, पण एकत्र राहतात, एकत्र खातात, एकत्र पितात. त्यानंतर एकत्र ते नाम घेतात. भारुडाचा सोंग करतात. एकमेकांच्या गळ्याला मिठ्या मारतात. हुतुतू खेळतात, कबड्डी खेळतात, पाट्या खेळतात, लगोऱ्या खेळतात आणि पाऊली खेळतात. अत्यंत सुंदर असा हा रमणीय असा हा देखावा असतो. आणि हा देखावा एकदा निर्माण झाला, हा सुंदर असा भाव एकदा निर्माण झाला, की आपोपर भाव निघून जातो आणि सगळे माऊली, माऊली करून एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांच्या गळी पडतात. हे सुंदरता संसारामध्ये पाहायला मिळते. हे प्रेम संसारामध्ये बघायला मिळत नाही. ही आसक्ती, आपली विषय वासनेची आसक्ती निघून जाते आणि म्हणून भगवंताकडे जाताना विषय वासना क्षीण होत जाते आणि नाम महिमा जेव्हा आपल्या मुखामध्ये निर्माण होतो, तेव्हा नाम हृदयामध्ये निर्माण होते आणि नामाच्या पावतीची पाऊली खेळली जाते. त्यामध्ये माणूस एकरूप झाला की सगळ्या वासना क्षीण होऊन जातात. मग वारी काय शिकवते? मी नाही आपण म्हणून वारी शिकवते. मी नाही. मी असं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा माणूस संसारामध्ये तो प्रत्येक गोष्टीत मी करतो. पण वारी मात्र आपण आहेत. सगळे आहेत आपण असं शिकवते. वारी रागापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे. वारीने काय दिलं आम्हाला? राग नको, तर प्रेम. भगवंताने सुद्धा प्रेमाचा प्रयोग केला आहे. जे जे भेटे सुख ते ते माणसे भगवंत. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारी ही जी वारी आहे. "भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे." ज्ञानेश्वर माऊली तुकारामांमध्ये म्हणतात, की माणसामधला खळ निघून जावा. माणूस संपून जाऊ नये. त्याच्यामधला जो खळ आहे, जो अनिष्टपणा आहे, जो वाईटपणा आहे, जे कुकर्म आहेत, जे वाईट त्याची वृत्ती आहे ती निघून जावी आणि माणूस शुद्ध व्हावा. आणि तो शुद्धता, ही शुद्धता फक्त वारीमध्ये येते. आणि मग वारी अजून काय शिकवते आम्हाला? तर स्वार्थापेक्षा सेवा श्रेष्ठ असं शिकवते. आणि म्हणून चालत जाणाऱ्या लोकांना रात्रीच्या वेळी लोक पाय त्यांचे सोडून देतात, पाय दाबतात.
त्यानंतर मालिश करतात. बघा ही सेवा नाही तर काय आहे? तर बघ दुसऱ्याच्या पायाला हात लावणं आम्ही आमच्या संसारामध्ये निश्चितच आणतो. पण वारीमध्ये मात्र एकमेकांचे पाय दाबले जातात. वारीमध्ये जे लोकं चालतात त्यांचे पाय दाबून सेवा केली जाते किंवा कोणी त्यांना अन्नदान करतंय, कोणी त्यांना अ, पावसापासून संरक्षण होण्यासाठी कपडे देतात. अहंकारापेक्षा नम्रता श्रेष्ठ आहे. वारी काय शिकवते? अहंकारापेक्षा नम्रता ही फार मोठी देणगी ईश्वराने निर्माण केली आहे आणि अहंकार सुद्धा हा शत्रू आमचा निर्माण केला आहे. ज्या माणसाला अहंकार आहे, तो माणूस कधीच सुखी राहू शकत. त्याला काय होते, की मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. माझी प्रतिष्ठा वाढली पाहिजे. माझं सगळीकडे नाव झालं पाहिजे. मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. मला सगळे राम-राम घातले पाहिजे आधी, नमस्कार केला पाहिजे. हे सगळं त्याला वाटतं आणि हे सगळं होत असताना त्याच्याभोवती अहंकाराची वलय निर्माण होतात. मात्र ही वलय तोडणारी जी आहे, ती आहे. आणि वारी काय शिकवते तर नम्रता. नम्र भाव प्रत्येकाच्या पाया पडायला वारी लहान असो, मोठा असो, उच्च असो, नीच असो, कोणत्याही धर्मातला असो, त्याच्या पाया पडून नम्रतेचा धडा आमची वारी आम्हाला देते. भगवद्गीतेमध्ये म्हणतात, की "पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छती तदहं भक्तिप्रहस्रतं अस्त्रामि प्रयतात्मनः." अध्याय 9 मध्ये श्लोक 26 आहे, की "पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति." जो भक्त प्रेमाने पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी अर्पण करतो, त्याचे प्रेम मी स्वीकारतो. बघा भगवंताला एवढ्या मोठमोठाल्या सोन्याची, चांदीची, दागिन्यांची किंवा पैशाची अजिबात गरज नाही. ज्या ठिकाणी पैसा गोळा होतो, त्या ठिकाणी काय होतंय आपण सध्या बघतो आहोत. तर या ठिकाणी भगवंताला फक्त काय पाहिजे तर प्रेमानं जे तुम्ही देताल, अंतर्मनातून जे देताल, मग ते पान का असेना, फूल का असेना किंवा एखादं पत्र का असेना, हे सगळं काय अंतरात्म्यातून, हृदयातून आलं पाहिजे. प्रेम हे भगवंताला प्रिय केले. एवढंच नाही तर पळीभर पाणी सुद्धा भगवंताच्या नावानं जर आपण सोडलं, तर ते भगवंताला प्राप्त होतं. विठ्ठल आलाय, संपत्ती नको. पांडुरंगाला संपत्ती नको. त्याला प्रेम हवं आहे. आणि हे प्रेम करणारे वारकरी या वारीमध्ये जमा होतात, संत जमा होतात. म्हणून वारीचं श्रेष्ठत्व आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून वारकरी श्रीमंत असो वा गरीब असो, विठ्ठल त्याला समान कृपेने जवळ घेतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले." जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही वारीची खरी व्याख्या आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणे म्हणजेच विठ्ठलाची सेवा करणे. जे लोक रंजले गांजले आहेत, दुःखी आहेत, जे लोक स्वतःच्या जीवनाला कंटाळले आहेत, त्या लोकांना जो आपलं म्हणतो, त्यांची जो सेवा करतो आणि त्याच्यामधला देव ओळखतो, साधू ओळखतो, संत ओळखतो आणि त्या ठिकाणी तो भगवंताला शरण जातो. त्याच्यामध्येच तो देव पाहतो. आपल्याला माहिती आहे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी रामेश्वराला नेणारं जे गंगेचं पवित्र जल होतं, ते पवित्र जल एका तडफडणाऱ्या पाण्यावाचून तडफडणाऱ्या एका गर्दभाला म्हणजे गाढवाला ते पाजलं होतं. लोक त्यांना वेडं म्हटले, "अरे, हे नेऊन रामेश्वराच्या मस्तकावर अभिषेक करायचा होता." पण त्यांनी तो अभिषेक त्या भूतदया दाखवली आणि त्याचा प्राण वाचवला त्या गाढवाचा. आणि म्हणून संत श्रेष्ठ शांती ब्रह्मसंत एकनाथ अजूनही आम्ही त्यांचे सगळे गुणगान करतो. तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं ही विठ्ठलाची सोपी अशी सेवा आहे. आज आम्ही पाहतो की हजारो किलोमीटर वारीमध्ये प्रवास होतो, पण स्वतःच्या अंतःकरणात डोकावत नाहीत. वारी आपल्याला अंतर्मुख करते. प्रत्येक पाऊल म्हणते, नाम घ्या, सेवा करा, क्षमा करा, प्रेम करा. तर नाम घ्या देवाचं. जर म्हणजे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे गाडगे बाबांनी, की दिवसा ते सगळ्या रस्त्यांची स्वच्छता करीत असत आणि रात्रीच्या वेळी एक दगड 2 घेऊन ते टाळ वाजवीत असत आणि लोकांच्या मनातल्या वाईट कल्पना, वाईट संकल्पना, वाईट गोष्टी काढून टाकत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला, तर वारी म्हणते चालणे नव्हे,
वळणे आहे. वारी म्हणजे चालणे नव्हे तर वळणे आहे. वारी म्हणजे अंतर नव्हे तर अंतःकरण आहे. वारी म्हणजे पायांचा प्रवास नव्हे तर आत्म्याचा प्रवास आहे. आणि वारी म्हणजे देव शोधणे नव्हे तर स्वतःतील देव जागवणे होय. अशा प्रकारचा वारीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे. आपण या वारीच्या निमित्ताने सुंदर असा संकल्प करूया. मुखामध्ये रोज नाम घेऊयात. हाती जे आहे आपलं काम ते अंतरी काम करूयात आणि अंतरी प्रेमाचा सद्भाव निर्माण करूया. सर्व भूतांमध्ये विठ्ठलांचे आपण दर्शन घेऊयात आणि हीच संतांची शिकवण आहे. हीच या वारीची परंपरा आहे आणि हीच कलियुगातली मानव जातीची साठीची अमूल्य अशी देणगी आहे. या आजच्या तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आज आपण वारीचा अशा प्रकारचा अर्थ समजून घेऊया. एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयीचा द्वेष भाव निघून जावा आणि प्रेम निर्माण व्हावं. रंजल्या गांजल्यांची सेवा करावी. प्राण्यावर प्रेम करावं आणि लोकांच्या मनातला दुःख भाव, वाईट भाव निघून जावा आणि त्याच्या ठिकाणी सुख, समाधान मिळावं त्याला आणि त्यातला चांगुलपणा निर्माण व्हावा. माणूस पण माणसामध्ये निर्माण व्हावं. हीच आपल्या या आजच्या वारीची संकल्पना आहे आणि ती मूर्त रूपात यावी अशी आपण विठ्ठल चरणी प्रार्थना करूयात आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. नामदेव महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.